साहेबराव नागनाथ पोले. माझी जमीन 18 वर्ष झालं शासनानं हस्तांतरित केलेली आहे. त्याचा मोबदला नाही किंवा कुठलाच नाही, हे काही नाही. पाणी सोडतायत, पाण्याची पाणीपट्टी घेत आहेत. पाणीपट्टी त्यांनी कुण्या आधारे वसूल करतायत ह्याचा त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पुरावा द्यावा. कारण की त्यांनी आमची जमीन हस्तांतरित 18 वर्षाखालीच केलेली आहे. 18 वर्षाखाली केली, कुण्या आधारे केली? काही त्यांनी आम्हाला जमिनीचा मोबदला दिलेला नाही आणि त्यांनी आज 10 वर्ष झालं आमच्याकडून पैसे वसूल करत आहेत पाणीपट्टीच्या स्वरूपामध्ये. मग हे कुण्या आधारे त्यांनी पाणीपट्टी वसुली केली ह्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं लागेल. आणि आज साहेब आमच्या अशी कंडिशन आहे सर्व शेतकऱ्यांची, सगळ्यांनाच माहीत आहे महाराष्ट्रातला शेतकरी कसा अडचणीमध्ये आहे किंवा कुण्या स्वरूपामध्ये त्याने कसं करावं हे त्याला समजना गेले. का तर एकतर शेतीमालाला भाव नाही, सगळ्या गोष्टी अशा शेतकऱ्याच्या अडचणीतल्या आहेत. हे शेतकऱ्याची व्यथा समोर घ्यायला कोणीच तयार नाही. हे आम्हाला पत्रकार बांधवाला बोलून घेऊन एवढं कळकळीनं सांगावं लागले की आमच्या घरची परिस्थिती काय आहे ते आमच्या जीवाला माहीत आहे. कारण की आज सोमवारचा बाजार, आठवडी बाजार आला तर आमच्या खिशामध्ये साधं किराणा भरायला सोडून द्या, पण आम्हाला भाजीपाला घ्यायला सुद्धा पैसे नाहीत आमच्या खिशामध्ये. आमचे लेकरं आज तुम्हाला सांगतो, आमच्यापाशी पैसे नसताना आज लेकरं 4-4 दिवस तापीनं तरपडालेत घरामध्ये. आणि आमची व्यथा कुणापाशी मांडावी? SDO मॅडमपाशी गेलं, सगळ्यापाशी गेला हो आम्ही. असं नाही कुठलं ऑफिस सोडलं नाही की कलेक्टर सहित सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आता आमची व्यथा मांडावं कुणापाशी म्हणून शेवटी पर्याय म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आमची व्यथा मांडायला. आणि खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही पत्रकार बांधव आमच्यासाठी काय करता आहोत काय नाही ते आम्हाला सगळ्या समाजाला माहिती आहेत. आणि आमची व्यथा तुमच्यापाशी मांडल्याच्या नंतरच त्यांचे कांटाळी उघडल, ह्याच्यामुळं आम्ही तुमच्या समोर आलो आहोत साहेब. आज आमची व्यथा आम्हाला मांडू शकत नाही कोणी. आमचे पैसे येऊन सुद्धा उचलायला सुद्धा अधिकार नाही आम्हाला. कारण की सगळे उडवाउडीचे उत्तर कुण्या डिपार्टमेंटला जा, SDO मॅडमकडे जा, कुठेही जा, सगळे उडवाउडीचे उत्तर आल्याच्या नंतर आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आत्मदानाचा इशारा पण दिला. पण त्यानं आम्हाला म्हणले 2 महिने थांबा, तुमचे आम्ही प्रश्न सगळे मार्गी लावू. 2 महिने गेले, 3 महिने गेले. सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही त्यांना आत्मदानाचा इशारा दिला होता. आता फेब्रुवारी उघडलाय. आता फेब्रुवारी गेला की लगेच मार्च एंडिंग येणार आहे. मार्च एंडिंगमध्ये आमचं कुठलं असं काम नाही की मार्गी लागू शकेल. कारण की मार्च एंडिंगमध्ये सगळ्या सरकारी कामाला स्थगिती राहते. मग आणखी 1 वर्ष आमचा प्रलंबित मार्ग पडणार आहे. पण आम्हाला आज आमचं मरण आहे ना, आज आमचं मरण आहे ना, उद्या आम्ही कुणापाशी बोलावं हेच आम्हाला व्यथा तुमच्या समोर मांडायसाठी आम्ही तुम्हाला विनंती करायला साहेब, आमचं कुठंतरी प्रश्न तुम्ही मार्गी लावा. बस एवढं बोलतो मी. माझं नाव गणेश भाऊसाहेब पोले. आमचा सुमठाण्याच्या 52 शेतकऱ्याचा कॅलांविषयी प्रश्न आहे. गेल्या 18 वर्षापासून ह्या शासनाने आम्हाला आमच्या जमिनीचा कुठलाही मावेजा मोबदला दिलेला नाही. आम्ही प्रत्येक ऑफिसला चक्रा मारल्या, अर्ज दिल्या, उपोषण केले, सगळंच केलं. पण हे अधिकारी 1 महिन्यात देतो, 2 महिन्यात देतो असे प्रत्येक वेळेस उडवाउडवीचे उत्तरं देऊन आम्हा शेतकऱ्याला फसवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. 2007 ते 8ला कॅलन खोदला गेला. आम्हाला कसल्याही प्रकारच्या नोटिसा दिल्या नाहीत, कसल्याही प्रकारचा मावेजा दिला नाही. आम्ही मागणी केल्याच्या नंतर आम्हाला ते म्हणतायत की तुमची एवढी रक्कम आहे, तुम्ही काही ना काही करायला पाहिजे, काही ना काही द्यायला पाहिजे. आम्ही म्हटलं आम्ही शेतकरी आहेत बाबा, आम्ही पैसे देऊ शकत नाही. तर असं म्हटल्याच्या नंतर अधिकारी आमच्यावर थोड्या वेगळ्या नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा जो आत्ताचा रेट आहे आमच्या जमिनीचा रेट आम्हाला आता भेटला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला संपूर्ण मावेजा मिळाला पाहिजे. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असं लक्षात येते की आमचं काम होण्याची शक्यता फारच कमी दिसते. कारण आम्ही या अगोदरसुद्धा उपविभागीय मॅडमला आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलवून घेऊन किनगाव पोलीस स्टेशनचे API ढोकेसाहेब यांच्यासमोर आम्हाला त्यांनी आश्वासन असं दिलं की 2 महिन्याच्या आत तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला 2 महिन्याच्या आत पैसे न देता आज 4 महिने झाले. आम्ही आजही ऑफिसला चक्रा मारतोय, तरी पण आमचा मावेजा यांनी आम्हाला मिळवून देत नाहीत. त्यामुळे आम्ही 20 तारखेला, येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सर्व शेतकरी आपल्या तहसील म्हणजे उपविभागीय कार्यालयाच्या समोर आम्ही आत्मदहन करणार आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी लेखी स्वरूपात पत्र मागितलं होतं, पण मला मॅडमनं सांगितलं की अरे बाळा, आता तुमचं काम झालेलं आहे, काम ह्या 2 महिन्यात कंप्लीट होणार आहे. मी शब्द देते ना तुम्हाला, काळजी कशाला करता? 16-18 वर्ष थांबलात,
माझ्यासाठी फक्त 18 दिवस थांबा, मी तुमचं काम करून देईल असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही मॅडमचा मान राखून आणि API डोके साहेबाचा मान राखून आम्ही आमचा आत्मदहनाचा इशारा मागे घेतला. 18 वर्षापासून या अधिकाऱ्यांनी आम्हा शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. तरी पोलीस स्टेशनला मला एवढंच सांगायचं की ह्या आमच्या 52 शेतकऱ्याच्या वतीनं त्यांनी फसवणूक केल्यामुळं ह्या सर्व अधिकाऱ्याची चौकशी लावून यांच्यावर योग्य ती कारवाई करून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आम्ही येणाऱ्या 20 तारखेला आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आमच्या आता आयुष्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन थांबलेला आहे. त्यामुळं आम्ही आता कसल्याही प्रकारचा आत्मदहनाचं इशारा वगैरे माघार घेणार नाहीत. आमचे जर 20 तारखेच्या आत तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न केला, मावेजा देण्याचा प्रयत्न केला, तर 20 तारखेला आम्ही आत्मदहन करणार नाहीत. आणि जर आम्हाला 20 तारखेच्या आत पैसे नाही मिळवून दिले, कारण गेल्या 18 वर्षापासून आम्ही शांत बसलेलो आहोत, आता आमच्यावर वेळ आता खूपच वाईट आलेली आहे, त्यामुळे आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत. येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सर्व 52 शेतकरी कुटुंबासह आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी येणार आहे. व्यंकट धोंडीराम पोले. 6 वर्षापासूनचा प्रस्ताव आहे आणि सतत आम्ही प्रत्येक ऑफिसला जाऊ कॅनलच्या ऑफिसला गेलोत, भूमी अभिलेखला गेलोत, SDO ऑफिसला गेलोत, तरी आमचं ते प्रस्तावच गायब केलं आहे. आजपर्यंत ते कुठं आहे, आमची जमीनच गेली आहे की नाही हे आम्हाला प्रश्न पडला होता. आम्ही अर्जबाजारी करून पुन्हा आणखीन त्याला मग हे करायला लावलं, मोजणी करायला लावली. काय असे 10-5 शेतकरी जाऊन सुरुवात केली आम्ही. आमचा मधलाच हे 2 किलोमीटरचा पट्टाचा आमचा सोडून दिला. आमची फाईलच त्याला सापडायला तयार नव्हती ह्या पाटबंधारे विभागाला. तुमचं नाहीच आमच्याकडं काही सापडच ना झाले म्हणायचे. पुन्हा आम्ही हे करून त्याला पाठलाग करून प्रत्येक ऑफिसला जाऊन हे करीत राहिलो, अर्जबाजारी करून. पुन्हा त्याला जाग आला की मग पुन्हा मग फेरमोजणी केली. आमची फेरमोजणी केली तर आज देऊ उद्या देऊ, ते पुन्हा काँक्रिटीकरण आलं कॅनलचं. सगळे शेतकरी हैराण झाले होते, कॅनल बुजवायच्या मागं लागले होते. पण आम्ही सगळेनं सहमती देऊन त्या अधिकाऱ्याचे पाटील साहेब होते, ते रिटायरला आले, ते कांगलघाई करू लागले. मी तुमच्याकडून होतो, सगळं काही सहकार्य करतो, असं करतो तसं करतो म्हणले. तुम्हाला कुठंही जाऊ द्या म्हणले, मी तुम्हाला पाठीशी आहे आणि तुमचे पैसे काढून देतो. असं म्हणून कुणावर तरी विश्वास ठेवू प्रत्येक शेतकरी हे करू लागले. पण हे ना आम्हाला काहीच साथ दिलं नाही. आजपर्यंत हे रखडत आले तर शेतकरी आम्ही सगळे, आणि त्या लाभापासून आम्ही आमच्या मोबदल्यापासून आम्ही वंचित आहोत. आम्हाला कुठलाच मोबदला मिळाला नाही, काहीच नाही. साधी नोटीससुद्धा त्याने दिली नाहीत. काय कारखान्याला सह्या लागायच्या म्हणायचे आणि ते सह्या घेऊन जायचे, असं काही करीत राहिले मधातले. आणि ते म्हणले तुमच्या सह्या आहेत, त्यानं सह्या मारल्या आमच्या शेतकरी लोकांच्या, आम्हाला काहीच कळू दिलं नाही. असे अंधारात ठेवून आमची अशी हैराण अवस्था केली. भेटलीच नाही म्हणले. पुन्हा डबल प्रस्ताव आवडता दुसरा तयार केला. फेरमोजणी हे केली, फेरमोजणीला पैसे भरले त्यानं. सगळं काही आमचं काहीच रेकॉर्ड त्याला उपलब्ध झालं नाही म्हणले. तुमचं रेकॉर्डच नाही म्हणले आमच्याकडं. काय आणि पाठीमागही पैसे मिळाले आणि पुढेही पैसे मिळाले. मधला 2 किलोमीटरचा पट्टा आहे आमचा, हे 52 शेतकऱ्याचा, एवढ्यांनाच पैसे मिळाले नाहीत. आमचे आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे आम्ही, लगे 20 तारखेला आत्महत्या करणार. काय ऑफिस समोर आम्ही दुसरा पर्यायच उरला नाही आम्हा शेतकऱ्याला. मायबापच कोणी उरला नाही. प्रत्येक ऑफिसला जाऊन हीच व्यथा गायली तरी हो 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 म्हणायलेत, काढून द्यायलेत, हो म्हणायलेत, काढून द्यायलेत. 20 तारखेचा 20 फेब्रुवारी. आलासाहेब भगवान मुसळे. आमचे ते कोरडो होप्रमाणे ते पैसे द्यायला तयार आहेत, पण आम्ही बागायती मागू लागलो. हां, आम्हाला पैसे 18 वर्षापासून आमची जमीन ताब्यात त्याने घेतलेली आहे. तुमच्या बरोबरीच्या काही माणसांना पैसे पाठीमागे मिळाले, पुढे मिळाले. हां, मधलाच टप्पा राहील, मधला 52 शेतकऱ्याचा टप्पा राहिला आहे. तुम्ही उडवाउडीचे आज देऊत, उद्या देऊत. हां, हे ऑफिसचा कागद राहिला, त्या ऑफिसचा कागद राहिला, ते काढून द्या, हे काढून द्या. काढून देऊन बी शेवट ते आज पैसे पडायलाच तयार नाहीत आमचे. हां, त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा मागही इशारा दिलता. ते
मॅडम ते SDOनं सांगितलं किंवा आम्ही 2 महिन्यामध्ये काढू. तरी अजून आम्ही आता ते इतके दिवस बघितलं, निवडणूक आहेत, फलाना आहे, बिस्ताना आहे, तरी निवडणुका संपल्या तरी अजून काढण्याचा प्रयत्न नाही त्याचा. म्हणून अजून आत्मदानाचा आम्ही 20 तारखेचा दिला आहे. राव मुसळे जे आमच्या 52 शेतकऱ्याची जे फाईल कॅलनचा विषय आहे, आमचा पैशाचा मोबदला मिळावा यांच्यासाठी आमचा सर्व 52 शेतकऱ्याचा विषय आहे. आणि तो 52 शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही. पाठीमागच्या सर्व शेतकऱ्याला मिळाले, समोरच्या रोडच्या पुढच्या शेतकऱ्याला मोबदला मिळालेला आहे, पण आम्हाला आतापर्यंत नोटीस नाही किंवा आमची कुठली दखल घेतली नाही. आम्हाला तर बरेच दिवस तर तुमचं रेकॉर्डच नाही, तुमची फाईलच नाही असं आम्हाला तळाला मिळच लागू दिलं नाही त्या अधिकारी लोकांनी. पुन्हा आम्ही उपोषण केलं, पुन्हा अर्ज दिले, प्रत्येक ऑफिसला आम्ही भेटी दिल्या. आमच्याकडे ओशी आहेत, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. पुन्हा आमचा मार्गी लागला, पण ज्यावेळेस आमचं हे झालं तर आम्हाला विश्वासात न घेता आमच्या जमिनीचे त्यांनी रेट ठरविले. आम्हाला कोणालाच ते विचारलं नाही. तीच जमीन पण 3 प्रकारे आमचे हे भाव पाडले आणि ते भाव पाडूनसुद्धा आतापर्यंत आम्हाला मोबदला मिळाला नाही. पुन्हा आम्ही सर्व ऑफिसला भेट दिली, मागं उपोषण केलं, आत्मदानाचा विचार हे केलं आणि आता इथून पुढं उडवाउडीचे उत्तरं देऊन बी नाही मिळालं तर आणखी पण आम्ही 20 तारखेला आत्मदान करणार असं लिखी दिले आहे. सगळं मागणी केली आहे तिकडं. आणि आता नाही जर हे आम्हाला काही मिळालं तर आम्ही ते 20 तारखेला आत्मदान करणार. आताच्या पूर्वीच्या काळामधली महागाई किंवा परिवारासहित आम्ही ऑफिसमध्ये जाऊन आत्मदानाचा विचार आता दिलेला आहे. आणि पुन्हा पण आम्ही आत्मदान केल्याशिवाय किंवा आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आता समजा सर्वांनी उडवाउडीचे उत्तरं दिलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही कोणावरती विश्वास ठेवून चाललो, पण ते आता आम्हाला कुठल्याच ह्याच्यामध्ये हे करत नाहीत. आम्हाला सर्व उडवाउडीचे उत्तरं मिळत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता हे शेवटचा पर्याय निवडला आहे, आत्महत्या आत्मदान. आपल्याला 52 शेतकरी दिसत नाहीत. बघा तुम्ही समजा कॅमेरा फिरवा, बघा 52 पेक्षा जास्त आहेत. 52 शेतकऱ्यापेक्षा जास्त आहेत का नाही? बघा 52 शेतकरी तुम्ही मोजा. बघा शेतकरी 52 आहेत का नाही? एखाद्या घरात बसून नाही किंवा कुठंच नाही, सगळेच सहपरिवार.